परत एक कोचमध्ये आणि आता पुन्हा निघालो. गेल्या वर्षी मोड ऑफ ट्रान्सपोर्ट कार होता, यावेळेस विमानाने जाणार आहे. पुणे ते रांची, रांची ते पुणे असा प्रवास आहे. आणि आता किरण दादा म्हणून आहेत, ते आलेत गाडी घेऊन उबर. आणि आता आपण एअरपोर्टला निघालो. रस्त्यावर काळं नाही, पांढरा कुत्रा. येस, अर्ली मॉर्निंग आवर्स. पुणे विमानतळावर आपले स्वागत आहे. हे पुण्याचं नवीन टर्मिनल. इथे आमचं काही इतक्यात झालं नव्हतं, कारण सगळ्या फ्लाईट्स मुंबईवरून असतात. आमच्या बॅग्स इथे ठेवल्यात. जस्ट ड्रॉप ऑफ झालो आहे ॲट एअरपोर्ट. आणि सगळेजण, आजी, मामी, वहिनी, रयन, आई, ब्राह्मी आणि रुचिरा काकू आणि हा मी, असे सगळेजण आम्ही इथे एअरपोर्टला आलो. दादा ट्रॉली घ्यायला गेला, मी पण एक ट्रॉली घेऊन येतो. पण आता आतमध्ये जायला लागेल लगेच, तर आपण आतमध्ये जाऊ. आम्ही ट्रॉलीवर बॅग टाकले आहेत, आता आतमध्ये जाऊ. आम्ही इंडिगोचे व्हीलचेअर बुक केले होते, व्हीलचेअर असिस्टंट, ते आले आहेत. चांगलं आहे व्यवस्था. पुणे एअरपोर्ट तसं छोटंसंच आहे, काही चेक इन सुरू आहेत. आमचा चेक इनला वेळ आहे. हा इथला काय ड्युटी फ्री झोन म्हणावं, काय आय डोंट नो व्हॉट टू कॉल, बट येस छोटासा झोन आहे. आणि आम्ही याच्या पलीकडच्या झोन आहे. पुणे कुठे दिसतंय पण ते समोर गेलेलं आहे. आप हमारे साथ आपकी सुरक्षा का ख्याल रखें और इस प्रदर्शन पर ध्यान दें। भले ही आप अनुभवी यात्री हैं, एक सुरक्षा निर्देश पत्र आपके सामने वाली कुर्सी। सकाळी लवकर फ्लाईट झाली, त्यामुळे सगळ्यांना झोपा आले, सगळे झोपले. छोटीशी फ्लाईट आहे. कसा होता विमान प्रवास? मजा आली का? मोठ्याने बोल जरा. छान होता. येस. आता कुठे बसलीस तू? बस. सो वी जस्ट alighted फ्रॉम द प्लेन आणि नाव आता बसची वाट बघतोय. वन्स इट टेक्स अस टू द टर्मिनल. रांची एअरपोर्ट. आपण आलो आहे रांचीच्या एअरपोर्टला, भगवान बिरसा मुंडा एअरपोर्ट रांची. आणि छान इथे त्यांनी आदिवासी स्ट्रक्चरचं हे केलं आहे. त्याला दाखव रेनला बॅगेज कलेक्ट केलं. आणि आम्ही बॅगेज कलेक्ट केल्या. आणि हा आमचा एक बॅगेज बसला आहे, बाहेर पडतो. आता बाहेर पडतोय. खूप छान इकडे हे केलं आहे. इथले जे लोकेशन आहे फेमस, चला एक मिनिट, इथली जे लोकेशन आहेत त्यांची सगळ्यांची इथे असे फोटो लावले आहेत, मेन शहराचे. आम्ही, बहिणी, रयन, रुचिरा, आई, मामी, आजी आणि नजर सगळे समोर बसले. गाडी आली आम्हाला. आम्ही एक क्रुझर, टेम्पो क्रुझर केली आहे गाडी 9 लोकांसाठी, AC कॅबिन. हा सगळा एअरपोर्टचा भाग आहे. आणि गाडी आली ही पिकअपला. आम्ही 9 लोक आहेत, मस्त AC कॅब आहे प्रॉपर. आणि आता ते दादा वरती सामान बांधतात. ही जी ट्रक दिसतात आहे हे सगळे कोळशाचे ट्रक. आणि तिथे आहेत कोळशाच्या खाडी. कोळशाच्या खाडी आपण आलो आहोत, धनबादच्या जवळ आहोत. आणि रांचीवरून निघालो होतो. मध्ये जेवणासाठी निवांत ब्रेक झाला आहे, मध्ये थांबलो बराच वेळ. हा रस्ता तसा थोडा खराब आहे, कारण इकडे तुम्ही बघताच आहे सगळं वर्किंग इज ऑल फॉर हेवी ट्रक्स. आणि आता आपण
POCM डोली क्षेत्र म्हणजे आतमध्ये कुठली खाण आहे आतमध्ये आणि इथे प्लास्टिंग वगैरे त्याने दिलं आहे 2 से 4 प्लास्टिंग का समय रिसोर्स रिच असा हा एरिया आहे सगळा आणि तसं पाहता प्रगती क्षेत्रातील कधी या बाजूला आता डोंगर दिसेल आपण थोडं क्लिअर होण्याचं वाट बघूया तर हा जो डोंगर आहे ही आहे पार्श्वनाथ टोकी जिथे ती वंदना 66% कंप्लीट होते आपण ते भारत एक खोजच्या व्हिडिओमध्ये बघितलं शिखरची परिक्रमेचा दिवस ती ही टोकी फार दूर आहे दिसणं कठीण आहे मोठ्या स्क्रीनवर ते कदाचित दिसेल पार्श्वनाथ टोकी आणि तिथे दुसरा एक व्हाईट स्पॉट आहे तो आहे जलमंदिर आपण परिक्रमाही करणार आहे बघू परिक्रमेच्या वेळेस काय काय दाखवते पण ही जी दिसते ती आहे पारसनाथ टोकी हा पूर्ण शिखर 5 महिन्यांनी पुन्हा एकदा समेत शिखर इथे आपण आलो आहे ऑक्टोबर आणि आता मार्च पुन्हा एकदा एंट्री सकाळचे 2:30 वाजलेत आणि आमची सगळ्यांची डोली ह्या आणि सगळ्यांची तयारी झाली आहे आमचे 4 डोली आहेत आणि इकडे वहिनी ब्राह्मणी रुचिरा दादा आणि मी आणि बाकी सगळे डोलीवाले सगळे आमचे हे लोक डोली काय आहे पण आपण आधी पाहिले त्यामुळे ते परत एक्सप्लेन करत नाही आता बराच वेळ आहे आपल्याकडे दिवसभर सगळी यात्रा करायला एका सिंकमध्ये हे लोक चालतात बघा मस्त 3 डोली आहेत मम्मीसाठी एक आजीसाठी आणि एक मामींसाठी आणि मुलांसाठी एक आहे पण ते लोक वर खाली कमी जास्त चालणार आहेत मुलं वेगळे चालतील हे बघा थोडं लाईट आहे तर आपल्याला याच्यात दिसेल थोडं लाईटमध्ये बाकी आपण सकाळी बघूच जण आता आपण स्टार्टिंग पॉईंटला पोहोचलो अंधार आहे त्यामुळे आता आपण आपलं चालत जायचं मी आता काही व्हिडिओ करणार नाही आता सकाळीच व्हिडिओ करू चोपडा कुंडला पोहोचलो आम्ही 6च्या आधीच पोहोचलो इथे अभिषेक होता अभिषेक केला मग आता आणि अभिषेक करून आता ही उकाळी घेतो याच्यात दिसेल बघा तुम्हाला सगळेजण उकाळी घेतात सुचिरा वहिनी ब्राह्मी दादा आणि रायन कुठे तर सगळेजण उकाळी घेतात उकाळी घेतली की आम्ही वंदनेला सुरुवात करू पुढच्या आपण आता चोपडा कुंडवरून आलो आहे गौतम स्वामी टोकला गौतम गंधर स्वामी टोक चोपडा कुंडवरून 5-10 मिनिटाचं चाल झाली की आपल्याला लागतं गौतम स्वामी टोक आणि त्यानंतर इकडून इथे आपल्याला बऱ्याच टोक आहेत जवळजवळ सगळ्या तीर्थंकरांच्या सगळ्या टोक इकडे जवळजवळच आहेत आणि त्यानंतर सर्वात लांब असलेली आहे चंद्रप्रभू टोक चला आता आपण चंद्रप्रभू टोकला जाऊया तुम्हाला इकडे मागे भरपूर टोक दिसत असतील आणि ह्या टोकचं डिटेलिंग आपण याच्या आधीच्या व्हिडिओत पाहिलं आहे भारत एक खोजमध्ये ते पण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील गेल्या वेळी हे बघायचं राहिलं होतं आपल्या या परिक्रमेत या वंदनेमध्ये चरण पादुका या गुफेतल्या आहेत आपण आता यांचं दर्शन 1:15 वाजलाय आणि आम्ही पार्श्वनाथ टोकीचं दर्शन पण आमचं करून झालं एक छोटीशी गुफा आहे किंवा त्याचं ते बेसमेंटला त्यांनी एक मंदिर बनवलं त्याचंही दर्शन केलं ते राहिलं होतं मागच्या वेळेस ते पण केलं दादा वहिनी आणि मुलं सगळ्यांचं आमचं दर्शन झालं आम्ही 1 वाजताच्या जवळपास इथे आलो होतो 1:15 वाजता दर्शन झालं आता इथनं खाली उतरायचं आहे अशा प्रकारे ही वंदना आता ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहे खालीच उतरायचं आहे त्यामुळे खाली जाताना तर काही आता दर्शनही नाही आहे आणि व्हिडिओ आपण मागच्या वेळेस पण ते पण पाहिलेत सगळे सो
आजच्या दिवसासाठी ऑलमोस्ट आता एंडच आहे. संध्याकाळी जाऊन जेवण वगैरे करू, आराम करू, बघूयात आज काय प्लॅन होतो. फोटोग्राफर किती घ्या तो म्हणतो पण आता बस ठीक आहे चला. गुड मॉर्निंग, जय जिनेंद्र. आज आमचा सिकरजीतला 3रा दिवस आहे आणि आज आम्ही परिक्रमेला जातोय. आम्ही आता आपण खूप सारे जैन मंदिर पाहणार आहे. कालची आपली मंदिर ना मस्त झाली आणि खूप मजा आली. चला गुड. गाडी आलेली आहे, सगळी तयारी झाली आहे. हे शिखरजीचं खालचा एकच हा मेन रोड आहे. इथेच सगळी वर्दळ असते आणि इथेच सगळ्या गोष्टी होतात. माझा एक छोटासा रन करून झाला आणि आता दादा वहिनी पण आले, त्यामुळे आता गाडीत बसायचं आणि निघायचं. वा, रस्ता सुंदर आहे हे दाखवायला म्हणून व्हिडिओ सुरू केला. तर समोर गाय आली आहे. मस्त छान रस्ता आहे, वळणाचं आहे आणि कंडिशन चांगली आहे रस्त्याची. आता पहिलं मंदिर आम्ही जे जातो ते पालगंज म्हणून आहे. ही कालची शिखरची वंदना केली, त्या पहाडाची परिक्रमा आहे, गाडीने परिक्रमा करायची आणि बाहेरच्या बाजूला 5 मंदिर आहेत एकूण. पहिलं मंदिर त्याचे ते पालगंज मंदिर आहे. आपण आता ते मंदिर बघा. पालगंजला पोहोचलो आणि हे पहिलं मंदिर सम्यक शिखरची प्राचीन तीर्थयात्रा प्रारंभस्थळ श्री जैन मंदिर पालगंज. पूर्वी जी यात्रा आहे ती इथून सुरू व्हायची, या मंदिरातून. आता ती मधुबनवरून सुरू होते आणि या मंदिरातून ते पूर्वी घोड्यागाड्या बैलगाड्या जे काय असेल ते सगळे इकडे ठेवायचे आणि इथून जायचे. तर इथली आतली जी मूर्ती आहे ती फार प्राचीन आहे, 4th कालातली ती मूर्ती आहे असं आम्हाला माहिती कळली आहे. आणि आम्हाला हे भेटते क्रिस्टल. हां, आम्हाला क्रिस्टल्स मिळाले आहेत. मंदिर सुद्धा जुनं आहे, 80-30. मंदिरसुद्धा फार जुनं आहे, 100 वर्षापेक्षा जास्त जुनं. हे म्हणजे रिनोव्हेशन केल्यानंतरचं, त्या काळातलं जे रिनोव्हेशन असेल त्यानंतरचं 100-130 वर्ष मंदिर जुनं आहे. चला आज जाऊ. बोले चिंतामणि पारसनाथ भगवान की जय. मेरा नाम अभय सिंह हुआ, ये ग्राम पालगंज है, जिला गिरिडीह है, झारखंड. यहाँ के जो किला देख रहे हैं, बगल में किला है, यहाँ के राजा ने बनवाया और ये मंदिर भी यहाँ के राजा ने बनवाया है. उनका नाम पारसनाथ सिंह था और उनका जन्म पहाड़ पे ही हुआ था और उनका बायां पैर का अंगूठा पारस पत्थर का था. और जो 45 किलोमीटर एरिया देख रहे हैं, यहाँ से लेकर शिखरजी निमिया घाट तक उनका क्षेत्र पड़ता है. ये पारसनाथ पर्वत उन्हीं का है, वहाँ से लेकर निमिया घाट तक. उन्हीं को स्वप्न होता है तो शिखरजी से खुदाई करके ये बीच वाली बड़ी वाली जो प्रतिमा आप देख रहे हैं, यहाँ विराजमान किया गया है शिखरजी से. ये प्रतिमा 2500 वर्ष पुरानी है, मंदिर 800 साल पुराना है. बड़ी वाली प्रतिमा में 24 बनी हुई, हाथी अभिषेक कर रहा है, धने पद्मावती फन के ऊपर सारी चीज़ें बनी हुई है. अमावस के दिन इस वेदी पर नाग नागिन के जोड़े भी आते हैं, 1 मिनट रहते हैं फिर गुम हो जाते हैं. ऐसा अभी तक 4 बार वेदी पर देखा गया. और पहले यात्रा शिखर जी के लिए यहीं से प्रारंभ होती थी. उस समय आपका जंगल का रास्ता था, अब तो आपका सड़क मार्ग है. ये व्हाइट वाली सफ़ेद वाली जो प्रतिमा आपने देखा, ये 4 बार चोरी हो गई, किसी न किसी बहाने वापस आ गई है. जब एक बार चोर लोग चोरी करके ले रहे थे तो जिलेबिया घाटी के पास गाड़ी पलटी के आता है, कहीं को बिच्छू डसता है, सर्प डसता है. जब सवेरा हो रहा था तो गोरा लोग गाय चराते हैं, देखते हैं प्रतिमा से दूध का धार बहा. फिर यहाँ के राजा को खबर हुआ और पुनः एक बार लाके यहाँ विराजमान किया गया. इस तरह 4 बार हुआ है. 2007-8 में जिसमें वेदी प्रतिष्ठा हुआ था, सारी प्रतिमा होने वाले कमरे में थी. जब वेदी बन के तैयार हो गया तो 7 पुजारी से बड़ी वाली प्रतिमा हिली तक नहीं. फिर 4 घंटा नमोकार मंत्र का जाप चला, तब 2 पुजारी प्रतिमा को यहाँ पर लाकर विराजमान किए. कहने का भाव, यहाँ जो भी सच्ची हृदय सच्ची भावना से मन्नत रखिएगा, आपकी मनोकामना पूर्ण होगी. बोले चिंतामणि पारसनाथ भगवान की जय. बहुत धन्यवाद, बहुत धन्यवाद. पालगंजचं दर्शन घेतलं आपण आणि आता परिक्रमेतलं दुसरं मंदिर म्हणजे गिरिडा इथे जाणार आहे. पालगंज हे छोटंसं गाव आहे, खेडं वगैरे टाईप्स, पण रस्ते छान आहेत. आतमध्ये आहे, जंगलात आहे, आदिवासी एरिया. आता या एरियातनं आपण गिरिडा इथे जाणार. त्याचा हा बोर्ड, वेलकम टू गिरिडीह. गिरिडा शहरात आलो आणि रामनवमी आहे. तर रामनवमीची जय्यत तयारी सुरू आहे सगळीकडे. उद्या जुलूस निघेल, आज तर एकदम मार्केट वगैरे लागलं आहे ह्यांचं आणि जय्यत दिसतं सगळं प्रकारे. छान आहे बघा, किती सुंदर ते झेंडे लावलेत त्यांनी, सगळं विक्रीला आहे. परिक्रमेतलं हे दुसरं मंदिर गिरिडा इथलं दिगंबर जैन मंदिर गिरिडा, त्याची ही एंट्री. चला आज
जाऊया. हा गिरिडाचा बाहेर जो दिसतो तो मेन रोड आहे. आपण तिथनं येतो आणि त्या मेन रोडवरनं ही चांगला मोठा परिसर आहे मंदिराचा. इथे ऑफिस आहे, कार्यालय आणि सगळे संपर्क सूत्र, याचा फोटो देतो मी. आणि इथे छान रूम्स वगैरे सगळं दिसतात आहे. आणि ही मंदिराची एंट्री आहे. मंदिर पहिल्या मजल्यावर आहे. ज्यांना जायचं आहे ते लिफ्टने जाऊ शकतात, कोणी सिनियर सिटीजन असेल तर. आणि बाकीच्या लोकांसाठी पायऱ्या आहेत. मग जुनं मंदिर दिसतं बऱ्यापैकी. चला वर जाऊ. फर्स्ट फ्लोअरवर हे मंदिर आहे. छान आहे, वरती काचेची सगळी हे दिसते बघा. सुंदर एकदम छान, सुंदर मंदिर, भरपूर वेगळी आहे तिथे. आपण एक दर्शन घेऊ आधी. गिरिडीच्या मंदिरातली ही पहिली वेदी मुख्य मूर्ती आणि हिचे मूल नायक आहे आदिनाथ भगवान. बघा किती सुंदर मंदिर आहे. काचेचं काम बघा किती सुंदर आहे. आणि मंदिर परिसर पण छान आहे, मोठा आहे. बघा इथे रोड आहे बाजूला आणि इकडे समोर पण या बाजूला एक मंदिर आहे आणि इथे या बाजूला एक मंदिर. आपण ते पण बघू. आणि मंदिरात इथे ज्यांना जप द्यायचं आहे त्यांच्यासाठी इथे ह्या जपमाळ ठेवल्यात बघा, चांदीच्या, सोन्याच्या, माणिकच्या. जर त्या घ्यायच्या असतील तर त्यांनी इथे एक छानशी नोटीस लावली, त्याप्रमाणे त्या घ्यायच्या. इथे बघा किती सुंदर काम आहे. झुंबर बघा किती सुंदर आहे. ते नक्षी बघा, पिलर्स आणि हे काम हे बघा, हे किती सुंदर आहे. आता इथे विधान सुरू आहे त्यामुळे ही पूजा मांडली आणि पार्श्वनाथ भगवान आतमध्ये मूर्ती आणि पूर्ण काचेचं काम आहे. नंदीश्वर दीप रचना आहे बघा. इथे वरती वेगळी रचना आहे. इथे बघा हे 24 तीर्थंकरांची नावं लिहिली आणि त्यांच्या मूर्त्या, त्यांची माहिती दिली आहे. शेजारी कथा आहे, चारित्र आहे. ही तिसरी वेदी. ब्राह्मी लिपीत नमोकार मंत्र कसा आहे त्याची माहिती. हा आहे पण ही ब्राह्मी उभी राहते. ब्राह्मी उभी राहा. ही ब्राह्मी आणि ही ब्राह्मी लिपी, त्यामध्ये नमोकार म्हणून. तिचं नाव या ब्राह्मी लिपीवरनं आणि आदिनाथ भगवंतांच्या 2 मुली होत्या, ब्राह्मी आणि सुंदरी. त्यातली ब्राह्मी, त्यावरनं आमच्या ब्राह्मीचं नाव आम्ही घेतलं. तर ही ब्राह्मी. ते दर्शन घेऊया. ते बघा इथे पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती, ते परिसर मूर्तीचं दर्शन घेऊ. पार्श्वनाथ भगवंतांची मूर्ती आणि इथे बाहुबली भगवंतांची मूर्ती. चला हे दर्शन झालं पूर्ण. आता अजून कुठलं मंदिर असेल तर मंदिर बघूया, तर मग आपल्याला पुढच्या ठिकाणी जायला लागेल. इथेही एक इंटरेस्टिंग लिफ्ट आपल्याला बघायला मिळते. त्या परिक्रमेमध्ये ॲडिशनल मंदिर आपण बघतो. त्या मंदिरमध्ये हे छोटंसं एक इथे एक नंबर दाबा. हे ब्राह्मी तुझा ना आजीसोबत ये, आजीसोबत जा. गिरिडी इथले दर्शन झाले आणि आता आपण निघालो आहे धनबादला. भारत एक खोज यात्रेत आपण जे व्हिडिओमध्ये जे बनारस आणि इतर शहरांमध्ये, अयोध्या, इतर शहरांमध्ये आपण हे जे बघितलं ना रिक्षा, ते रिक्षा इथे पण आहे बघा. गिरिडी नावाचं छोटंसं प्लेस आहे, इथे पण हे रिक्षा आहे. टोटो म्हणतात त्यांना इकडे, टोटो. पण ते पुण्यात नाही आहे का. आता बघा हे छोटंसं आहे, किती कुठल्या कुठे ते असं पटकन जातं, थांबतं आणि सोडतं लोकांना. आपल्याकडे हे का नाही आहे शकत. व्हायला पाहिजे हे पुण्यात. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचा काही विचार असेल तर तोही आम्हाला सांगा. इथल्या मंदिराचं दर्शन झालं आणि एक ॲडिशनल मंदिर बघितलं, शेजारीच होतं. त्यानंतर आता आपण धनबादच्या दिशेला निघालो. तिथे पण एक मंदिर आहे, ते बघून आपण पुढे जाणार. धनबादला निघालो आपण आणि जंगल बघा किती सुंदर आहे.
सुंदर जंगल आहे आणि इतकी ती पालवी इतकी छान दिसते ना झाडांची, ते पानं खूपच सुंदर झाड. सकुवाची झाडं आहेत ही. सकुवा नावाचं झाड आहे असं यांनी सांगितलं आमच्या दादांनी. ती सकुवा सागवानसारखंच आहे पण तसं नाही. आणि पानं बघा किती मस्त आणि अगदी दाट जंगल आहे हे. रस्ता त्यातनं जाते, जंगल खूपच सुंदर आहे. समोरनं काही टू व्हीलरवाले येतात, मस्त आहे. बघा काय सुंदर आहे हे. घनदाट जंगल, रस्ता आणि झाडाची कॅनोपी मस्त. धनबादचं लिहिलंय बघा यांनी, काला हिरा का धरती धनबाद, द ब्लॅक डायमंड सिटी धनबाद. म्हणजे कोळसा, काला हिरा कोळसा धनबाद, गँग्स ऑफ वासेपूर, सगळं काही इकडेच आहे बघा. आता आपण त्या एरियात चाललो. इथलं मंदिर बघू. 8 किलोमीटर आहे इथलं धनबाद शहर आणि मग तिथलं ते मंदिर बघू आपण. धनबाद शहरात पोहोचलो. शहरातला थोड्या मोठ्या इमारती समोर दिसतात आणि इथे आहे हे श्री दिगंबर जैन मंदिर भैया धनबाद. धनबाद दिगंबर जैन मंदिर भैया धनबाद. मंदिर नवल दिसतं, मोठं दिसतं. चला आत जाऊ. हे धनबाद येथील जैन मंदिर, ही मुख्य मूर्ती. इथे 2 मजल्यावर मंदिर आहे, खालचा मजला आणि हा वरचा मजला, अशी इथली रचना आहे. आणि इथे हे शांती निवास म्हणून आहे. इथेच म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम तर नाही आहे, पण कोणी आलं तर एमर्जन्सीमध्ये इथे राहण्याची व्यवस्थाही होऊ शकते. असं हा मंदिर परिसर. हे रोड टच मंदिर आहे. आमचं 3 मंदिरांचं दर्शन झालं आहे. परिक्रमाच्या ह्याच्यातल्या 3 मंदिरांचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही जेवायला थांबलो आहे. हे धनबादमधलं मधुरिमा हॉटेल आहे. धनबादच्या मंदिराचं दर्शन झालं, जेवण झालं आणि आता निघालो आहे पुढचं दर्शन, निमिया घाट इकडे. आता आलो आहे. हा जो रस्ता आहे हा आहे ग्रँड ट्रंक रोड, म्हणजे दिल्ली ते कलकत्ता. भारत एक खोजी या यात्रेच्या वेळेस या रस्त्यावर आलो होतो, पण तेव्हा अपोजिट साईडला होतो. तेव्हा दिल्लीवरून कोलकाता साईडला होतो. आता ही कोलकाता ते दिल्ली साईड आहे आणि आता ह्या रस्त्याने निमिया घाटला जायचं. सुंदर रस्ता आहे. 3 लेनचा हायवे आहे. इकडनं 3 आहेत, तिकडनं 3 आहेत आणि हा काही एक्सप्रेस हायवे नाही आहे. ओपन टू ऑल आहे. बघू किती वेळ लागतो. आता निमिया घाट आणि त्यानंतर अजून एक स्टॉप असा आहे आणि मग शिखरजी म्हणजे मधुबनी झाल्यावर एक छोटंसं मंदिर आहे, तिथे तो एंड होईल असा प्लॅन आहे. बघू काय काय बघता येतं. चल, ते समोर दिसतो हा पारसनाथ पहाड, पारसनाथ हिल्स आणि वरती एका ठिकाणी त्या डोंगरावर मंदिर दिसतं ते पारसनाथ टोक. त्याला आपण तिथे होतो. तर ही बाजू जी आहे ह्या बाजूला निमिया घाट असं या रस्त्याला नाव आहे आणि हा तो पूर्ण डोंगर पारसनाथ टोकी आणि चंद्रप्रभू प्रकार. पारसनाथ टोकी आणि चंद्रप्रभू टोकी, बाकीच्या पण सगळ्या या बाजूला ज्या टोक्या आहेत त्या सगळ्या दिसतात आपल्याला. आता आपण आज जी करतो ह्या पहाडाची पूर्ण परिक्रमा या भागात या रोडवर. आणि इकडनं निमिया घाट म्हणून एक तो घाटवाट आहे ती ॲक्च्युली. काल जसं मी इथे बोललो होतो व्हिडिओ, ते लक्षात नाही पण ती घाटवाट आहे, पण ते कडे आहेत जरा आणि ती पायवाट अशी वापरत नाही. कधीतरी भविष्यात येईल तेव्हा ही पायवाट करायचा विचार आहे. आपण निमिया घाटला पोहोचलो आहे. समोरवरती जो फ्लायओव्हर आहे तो ग्रँड ट्रंक रोडवाला. ट्रक ज्या दिशेने जाताना दिसला उजवी बाजू ती दिल्ली आणि आत्ता जो दुसरा ट्रक या बाजूने गेला ती कोलकाता बाजू. इथनं आत यायचं एवढंच आहे रोडपासून, फार काही नाही, 200-200 मीटर. आणि हे मुख्य गेट, इथनं आपण जायचं आतमध्ये. चला दर्शन घेऊयात. आणि ह्या बाजूला हा जो पहाडाचा सेक्शन दिसतोय तिचे पारसनाथ हिल, झारखंडमधली सगळ्यात उंच शिखर, झारखंडमधलं सर्वोच्च शिखर जे आहे ते. आणि हे निमिया घाटचं मंदिर. तिथनंही काल एक वाट दिसली होती ती खाली येते, पण ती प्रॉपर घाटवाट आहे. कधी नेक्स्ट टाईम करूया. हे निमिया घाट इथलं मंदिर. यानंतर इसरी इथे जायचं आणि ही परिक्रमा पूर्ण होते. या बाजूला मनुसरनाथ भगवान, त्या बाजूला अभिनव.
इथे पद्मावती देवीची मूर्ती आहे आणि त्या बाजूला धर्मेंद्र आणि छत्रपती. इथे समोर दिसते ती आहे पार्श्वनाथ टोकी. या इथनं आणि तो टावर पण दिसतोय बघा, मोठ्या स्क्रीनवर बघितलं तर छान दिसेल. पारसनाथ टोकीच्या डाव्या बाजूला अराऊंड 8 o'clock टावर आहे, तो आहे तिथला डाक बंगला. तिथे तो कॅम्प आहे CRPF आणि वगैरे बाकी पण दिसतात आहे. आणि या झाडांमुळे इतर टोक्या दिसत नाही, पण इतर पण टोक्या. तर इथनं एक वाट आहे, पण ती वाट कशी आहे काय आहे ती जरा थोडी माहिती काढायला लागेल. इथला परिसर पण मस्त रम्य आहे आणि इथे राहण्याची पण व्यवस्था आहे. तर शिखरजीला कधी मधुबनला न राहता निमिया घाट इथे पण आपण राहू शकतो आणि इथनं वंदना होत असेल तर ती पण करू शकतो. छान परिसर आहे, मस्त, कधी यायला आवडेल. चला, इथलं दर्शन झालं, आता इस्रीला जाऊयात. निमिया घाट इथलं मुख्य मंदिर बघितल्यानंतर आपण आता इथे आलो आहे. हे आहे नवीन श्री दिगंबर जैन मंदिर. हे नवीन झालं आहे दिगंबर मंदिर. आणि चला आतमध्ये जाऊयात. निमिया घाट येथील हे मंदिर आणि हे पार्श्वनाथ भगवान पूर्ण आहे. वरती पण दर्शन आहे. ह्या इथल्या 4 मूर्त्या आणि या बाजूनी मागपर्यंत, मागच्या बाजूनी आणि इथे या अशा 24 भगवंतांच्या 24 चरण पादुका. आणि विशेष हा जो व्ह्यू आहे, ही आहे सगळी शिखरजी पहाड. समोर दिसते ती पारसनाथ टोकी, डाक बंगला. हा तो व्ह्यू. समोर ही जी छोटी छोटी झाडं दिसतात ही सगळी मोहाची झाडं आहेत. या धर्मशाळेत इथे राहण्याची पण व्यवस्था आहे आणि इथे मुक्कामी होऊ शकतो. आणि मुक्कामी आला तर इथनंच थेट वंदना करता येतं. सुरुवातीला जेव्हा मधुबन नव्हतं तेव्हा इथनं निमिया घाट इथनंच ती वंदना सुरू व्हायची, असं आम्हाला खालच्या इथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं आहे. ॲक्च्युली निमिया घाट इथलं दर्शन झालं आणि आता इस्री इथे निघालं. वाटेत हे रेल्वे फाटक लागलं. याच्या जस्ट आधी एक वंदे भारत स्लीपर गाडी गेली, पण नेमकं आम्ही तेव्हा कॅमेराने सुरू करू शकलो. आता ही मालगाडी चालली आहे. मालगाडी, येस, मालगाडी खूप मोठी गाडी असते. रायांनी प्रश्न विचारला मालगाडी मोठी आहे का, तर येस, मालगाडी मोठी गाडी असते. धनबाद आहे त्यामुळे याच्यात कोळसा असेल अशी शक्यता आता आहे. ती गेल्यावर इस्री शहरात प्रवेश करतो. वंदे भारत ट्रेन गेली मग अशी, तिचा व्हिडिओ मिस झाला होता. त्यानंतर जनशताब्दी गेली, त्यानंतर एक मालगाडी गेली, मग परत एक जम्मू तावी गेली, परत एक मालगाडी गेली, आता पुन्हा एक मालगाडी आली. 6वी गाडी आहे. आम्ही त्याच फाटकावर उभे आहोत. 6 गाड्या झाल्यात. वंदे भारत, जम्मू तावी, जनशताब्दी, ह्या 3 पॅसेंजर आणि ही 3री मालगाडी. आणि आम्ही गेले 15-20 मिनटं, अर्धा तास इथे नुसते उभे आहोत. पुढच्या स्टेशनला काही आम्ही गेलोच नाही आहे. वेलकम टू झारखंड असा आमचा प्रकार आहे. चला, आता ही गेले, कदाचित त्याच्यानंतर तरी आमची सुटका होईल अशी इच्छा आहे. बघूया. त्या ट्रेन नंतर गाडी तर सुटली आणि तो वरती पण गेला दांडा, पण तो परत वाजवत आहे कारण दांडा परत खाली येणार आहे. हाय, त्या खतरनाक आहे. पोलीस ट्रॅफिक जाम. ॲटलिस्ट वी क्रॉस द रेल रोड्स ना. तोपर्यंत पडणार नाही मला धंदा खाली, लोकांना जाऊ देणार, मग तो खाली घेईल. श्री दिगंबर जैन 20 पंथी कोठी इस्री बाजार या मंदिरात पोहोचलो. हे आता इथलं आपल्या आजच्या परिक्रमेतलं तसं शेवटचं मंदिर आहे. इथनं आत जायचं आणि दर्शन घ्यायचं. मोठा परिसर आहे. इथे धर्मशाळा आहे, भोजनशाळा आहे, आश्रम आहे, म्हणजे इथे मुलं राहू शकतात किंवा अभ्यास वगैरे करू शकतात. तसं आश्रमशाळा आहे, जशी कारंजाला आहे, वेरूळला आहे. भरपूर मोठं परिसर आणि मंदिर आहे. आणि मानस्तंभ बघा, 1 2 3 4 5 स्तरांचा हा मानस्तंभ आहे. आणि वरती एक 6वा 6 स्तरांचा हा मानस्तंभ आहे. इस्री इथली ही मूलनायक प्रतिमा पार्श्वनाथ भगवंतांची. एका बाजूला क्षेत्रपाल आहेत आणि या बाजूला पद्मावती देवी आहे आणि इथे जिनवाडी. आज आता आम्ही जातोय गावातले मंदिर दर्शन करायला. सकाळी मी पुन्हा एकदा वंदनेला गेलो होतो. या लोकांनी इथे खाली पूजा केली, विधान केलं, शिखरची विधान. आणि आता आम्ही सगळेजणं एक रिक्षा केला आहे आणि त्या रिक्षाने गावातले जे काही 10, 12, 15 मंदिरं असतील ती मंदिरं आम्ही बघायला जाणार आहोत. हा तो रिक्षा. चला आज जाऊ. या रिक्षात आता आम्ही 9 लोक बसलो आहेत. समोर 3 ड्रायव्हर आहेत दादा, मध्ये
रुचिरा आणि 2 लहान मुलं असे सगळे बसलो रिक्षात पहिल्या मंदिराला निघालो. कदाचित सगळ्या मंदिरांचे हॉरिझॉन्टल शूट्स म्हणजे हे ह्या डेली व्लॉगच्या शूटमध्ये तर टाकता येणार नाही, पण यांच्या रील्स तुम्हाला नक्की बघायला मिळतील. सध्या आता पहिले आलो पण बडेबाबा मंदिर आणि इथे मंदिरात लॉक तसं नाही आहे, पण त्यांनी जस्ट ॲडजस्टमेंट केली आहे. चला आज जाऊया. खूपच सुंदर असं हे मंदिर आहे. छतावर पण फार सुंदर नक्षी आहे. आजच्या या मंदिरांच्या दर्शनाच्या टूरमध्ये आपण आता 7व्या मंदिरात आलो आहे आणि 7वं मंदिर हे आहे चंद्रप्रभू भगवंतांचं मंदिर. तामिळनाडू भवन यांचं मंदिर आहे. हे मूर्ती बघा किती आकर्षक आहे. सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि पूर्ण काचेचं मंदिर आहे हे. इथे हे चक्र श्री सिद्धचक्र मंडल विधान त्याचं चक्र काढण्यावरती आणि दोन्ही बाजूला तामिळनाडूमधील ज्या मूर्त्या आहेत, ज्या मंदिर आहेत त्यांची माहिती दिली. नेमिनाथ भगवान तिरुमलाई, श्रीपेथोरंतन मेलिसिथमूर, नंतर मदुराई मंदिर, या बाजूला अर्पक्कम तामिळनाडू, थिरुनारुंद्रम तामिळनाडू, नंतर करंथमलाई तामिळनाडू, असे हे सगळे मंदिरांची पण त्यांनी त्यांची माहिती दिलेली आहे. सुंदर मंदिर आहे. आपल्या हाफवे मार्कला आलं आहे. 14 मंदिरं साधारणतः बघायचे आहेत, त्यातलं हे 7वं मंदिर आहे. तर हे बघून आपण खाली जाणार. ही शिखरजी आणि हा मुख्य रोड आहे. शिखरजीचा खालून जो जातो आहे, हा जो रस्ता जातो आहे हा मुख्य रोड आहे. त्याच रस्त्यावर जवळपास सगळी मंदिरं आहेत. इथे समोर हे कलश मंदिर आहे. इथे आत्ता हे आपण हे खाली जे मंदिर आहे सौरभांचल आहे. इथे ज्ञानमती माताजींचं मंदिर आहे. ह्या बाजूला हे तामिळनाडू भवन आहे. आत्ता आपण अजून एका मंदिरात आहे. तर अशी सगळी मंदिरं ही अशी रांगणीच आहे. आणि विल ट्राय टू सी चोपडा कुंड, जो एकदम क्रक्स आहे वंदनेत. तर हा जो कलश दिसतोय, शिखर दिसतंय हे, आणि तो जो लिफ्टचा बे दिसतोय किंवा काय जे आहे, त्या दोन्हींच्या मध्ये जर का ह्या बाजूला बघितलं वरती तर एक छोटासा डॉट आहे. ते आहे चोपडा कुंड. म्हणजे हे सकाळी सगळ्यात येतं ते शेवटी जवळपास, आणि मग तिथनं खरी वंदना ती सुरू होते. सगळ्या मग टोक्या सुरू होतात. आणि खाली जे दिसतं ते कलिकुंड पार्श्वनाथ श्वेतांबरी मंदिर आहे. आणि इथे जी दिसते ह्या बाजूला ती चंद्रप्रभू टोकी आहे आणि ह्या बाजूला दिसते ती पार्श्वनाथ टोकी आहे. आणि हे शिखरची परिसर. इथे पण ह्या बाजूला पण काही मंदिरं आहेत. आता काही मंदिरं निर्माणाधीन आहेत, काही मंदिरं पडली, त्यांचं राहिलं कन्स्ट्रक्शन. पण शिखरजी ही जैनांची काशी आहे, त्यामुळे इथे जी मंदिरं आहेत आणि खूप सारं इथे आपल्याला दर्शन करायला मिळतं. हे पण 3 भगवान आहेत, शांतीनाथ, अरनाथ, कुंतनाथ. चला हे मंदिर जे आहे CRPFचं मंदिर आहे. आता आपण हे आतमध्ये जाऊन बघूयात. आणि या मंदिराचं विशेषतः असे की इथे शिखरजीचं शहर गाव जे आहे ते सगळं संपलं आहे. म्हणजे एंट्री करताना हे पहिलं मंदिर लागतं उजव्या हाताला, किंवा एक्झिट करतो आपण इकडे या बाजूला शिखरजी एक्झिट करतो तर हे डाव्या हाताला लागतं. आजच्या आता याचं सगळ्यात दूरचं मंदिर आहे. आणि आता आपल्याला इथनं परत गावात शिखरजीत जायचं. हे आपल्या या आजच्या यात्रेतलं 10वं मंदिर, दिगंबर जैन चैत्यालय. हा ॲक्च्युली CRPFचा कॅम्प आहे, त्यामुळे बाकी जास्त दाखवत नाही. आणि इथे कल्याण सागरजी महाराजांच्या प्रेरणेने आतलं मंदिर आहे. आणि हे बघा एक विशेष थोडंसं झाड आहे. 2 खोड एकत्र आलेत. म्हणजे एक आहे मोह, ज्याच्यापासून ती दारू वगैरे बनते, आणि बाकी पण तेल बनतं, फार बहुउपयोगी तेल आहे हे मोहाचं झाड. आणि इथे हे पिंपळाचं झाड, असं एकत्र. आणि CRPFच्या ह्यांनी इथे एक सेल्फी पॉईंट पण ठेवला आहे, आय लव्ह CRPF म्हणून. चला आता आपण पुढे जाऊया. सिद्धायतन मंदिर आणि इथली ही मूल नायक प्रतिमा आदिनाथ भगवान. मुख्य मूर्तीसोबत आपल्याला इथे नवग्रह मूर्ती बघायला मिळतं.
सिद्धायतांचा हा परिसर आणि इथे कार्यक्रम फंक्शन्स पण होतात, त्यासाठी पण हा हॉल दिला जातो. मेरा नाम सनी है, ये मेरा रिक्शा है. मंदिर दर्शन कराते हैं हम, 14-15 मंदिर कराते हैं. पूरी शिखर जी के अगल बगल की जितनी मंदिर है साइड वो करवाते हैं. अच्छा, आपका नंबर बोलिए. नंबर मेरा है 62 हाँ, 0118709. और ये पूरा वंदना जो है नीचे वाली मंदिर की करने के जो शिखर जी में हाँ है, जी. इसको कितना समय लगता है करीबन? सर ऐसे 2 घंटे लगते हैं, 2 घंटे. 2-2.5 घंटे हाँ, और इसमें आप ये पूरे सब पूरी वंदना करा. दिगंबर मंदिर भी करवाते हैं, अगर श्वेतांबर किसी को करने तो वो भी करवाते हैं, सभी करवाते हैं. सभी. बढ़िया, दिगंबर मंदिर आप सब हाँ। करवाते हैं. चलिए, आपके फिर से एक बार नाम बताइए. सनी सनी, पूरा नाम बताइए जी. सनी तुरी है. सनी तुरी. चलिए भैया, बहुत अच्छा लगा आपसे मिलके. थैंक यू, आपने बहुत अच्छी वंदना हमारी करवाई पूरे मंदिरों की. फिर से कभी मिळतो. ठीक आहे, थँक्यू. पण शिखरजीमधले मंदिर बघत होतो तेव्हा संध्याकाळ झाली, 5-5:30 वाजले, जेवणाची वेळ झाली, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ब्रेक घेतला आणि आता परत 7-7:30ला पुन्हा मंदिरांचं दर्शन करायला बाहेर पडलो. तर हे पहिलं मंदिर आहे श्री 1000 शांती कुंठू मंदिर, 20पंथी कोठी आचार्य निरंजन सागरजी यांच्या प्रेरणेने हे मंदिर झालेलं आहे. ते शांतीनाथ भगवंतांची एक 20-25 फूट अशी मूर्ती आहे, भव्य मूर्ती आहे. आणि आता ही बघणार, याच्या बाजूचे काही छोटे छोटे मंदिरं आहेत ते बघणार आणि मग आजचा दिवस संपला. भव्य मंदिर आहे, सगळे एकदम सुंदर आणि भव्य मंदिर आहे. ही आहे इथली 20पंथी कोठी. दिगंबर पंथात सुद्धा 2, 3, 4 असे वेगवेगळे सेक्ट आहेत. त्यातला वन ऑफ द सेक्ट आहे 20पंथी. 20पंथी हा तो सेक्ट आहे, त्याची ही कोठी आहे. कोठी म्हणजे धर्मशाळा बेसिकली. मी 1996ला इथे आलो होतो, तेव्हा फारच छोटा होतो, नाही 1995 or 4 समथिंग, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली. तेव्हा आलो होतो, तेव्हा आम्ही इथे बस घेऊन आलो होतो मोठी, जी आपली 30-40 सीटर बस असते, आणि ती इथे आम्ही इथे समोर उभी केली होती. आणि तेव्हा दिवाळी होती, आम्ही दिवाळीची तिची पूर्ण झेंडूची फुलं लावून पूर्ण सजावट केली होती. आम्ही दिवे लावले होते पूर्ण एरिया परिसरामध्ये. भरपूर मजा केली होती. तेव्हा लहान होतो, पण त्या ड्रायव्हर काकांसोबत मी खूप मजा केली होती. ते मला आता ते फ्लॅशेस यायला लागले, अरे हा इथे होतं. पण आता बराच फरक झाला आहे, रूम्स बदलल्यात जवळपास सगळ्यात. माझ्या मागे तुम्ही बघू शकाल, हे सगळं नवीन कन्स्ट्रक्शन सुरू आहे सगळं इथे. हे सगळं नवीन कन्स्ट्रक्शन आहे, हे पण नवीन कन्स्ट्रक्शन झालं. तर इथे हे मंदिर आहे, आपण हे मंदिरही बघू आणि जमल्यास इथे समोर आय लव्ह शिखरजी आहे, ते फोटोही काढू. पण ते बघा, तिच्या बाजूला तो पंप आहे पाणी गरम करण्याचा. तर एवढा आहे की तो सगळ्या धर्मशाळेतल्या सगळ्यांना तो पाणी पुरू शकेल एवढा तो छोटासा जरी दिसला तरी एवढा मोठा तो पंप आहे पाण्याचा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आम्ही आजचा आमचा हा इथला शेवटचा दिवस आहे, तसा इथला आमचा हा 5वा दिवस आहे. काल संध्याकाळी आपण मंदिरांचे दर्शन करत होतो, पण रात्र झाली. मग हे लोक शॉपिंगला गेले, यांनी भरपूर शॉपिंग केली काल. खूप शॉपिंग केली, हां खूप शॉपिंग काही केली. नाही केलं. बॅग्स घेतला, काय काय कपडे घेतले, ठीक आहे, खूप शॉपिंग केली यांनी. माझा खिसा पूर्ण खाली गेला. पण आता सकाळी लवकर उठलं, परत 5 वाजता उठलो, सगळ्यांनी आवरलं आणि आता आम्ही जे गावातले जे काही मंदिरं राहिली आहेत, काल आपण 13पंथी कोटीच्या तिथे होतो, पण अंधार झाला होता, मग थांबवलं. पण आता परत जी काही 4-5 मंदिरं राहिली आहेत, आपण त्याचा आता टूर करूया. चला. इथे हे नवीन मंदिर झालं आहे, मोठा डोम आहे आणि डोमच्या आतमध्ये हे बघा, हे आम्ही मोठी इथे शिखरजी पहाडाची किंवा अशी प्रतिकृती आहे. बघत आत जाऊन बघूया. या मोठ्या डोमच्या आत आहे हे सम्मेद शिखर त्रय यंत्र रत्न मंदिर. आचार्य श्री प्रसन्न सागरजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि यांच्या आशीर्वादाने हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर इथे हे जी यंत्र आहेत 3 जैन धर्मात यांची यंत्रांची पूजा होते. त्यातील हे यंत्र आहेत, एक आहे सिद्धचक्र महामंडल यंत्र, एक आहे कलिकुंड महामंडल यंत्र आणि तिसरं आहे ऋषी महामंडल यंत्र. तर यांची ही इथे प्रतिकृती यांनी इथे बनवली आणि हे असं सुरेख मोठं मंदिर. हे आहे ऋषी मंडल महायंत्र, हे आहे
सिद्धचक्र महायंत्र आणि हे आहे कलिकुंड महायंत्र. आणि सोबतीला आपण मागे बघू शकता ह्या यंत्रांच्या बाजूला मागे 24 तीर्थंकरांच्या 24 मूर्ती आहेत आणि त्यांचे रंग बघा किती वेगवेगळे आहेत. म्हणजे काळे आहे, कोणी पाचूचे आहे, कोणी सफेद वर्णीय आहे. तर प्रत्येक देवाचं जैन तीर्थंकरांचं पार्श्वात काळी मूर्ती आहे. त्यांचं एक महत्त्व आहे रंगाचं. ते त्यांचे ते वर्ण आहेत. त्या वर्णानुसार त्या ती दगडातली ती मूर्ती आहे. मंदिर कसं रंगणच झालं, छान आहे. शिखरजीमधून आता बाहेर पडतो आणि आज ड्रॉपसाठी टेम्पो ट्रॅव्हलर आली आहे. सगळेजण रेडी झाले आहेत, सगळे गाडीत बसले आहेत आणि मी आणि रुचिरा आणि बाकी सगळे लोक आहेत. आपण यांचा एक त्यांचा व्हिडिओ घेऊया. आता शिखरजी काय आम्ही आत्ता जातो आहे तो आहे हजारीबाग, झारखंडमधला एरिया. आणि हा नक्षलीसाठी जी काही प्रसिद्ध होता, पण आता इथे बरीच सुधारणा झाली. आणि हा नवीन शिवली ब्रिज म्हणून असं नाव आहे ज्या पुलावरनं आपण जातो. पण झाडी बघा, दोन्ही बाजूनी जंगल बघा, घनदाट असं जंगल. दोन्हीही बाजूला जंगल आणि त्यातनं जाणारा हा रस्ता. रांचीच्या जवळजवळ पोहोचलो आणि हजारीबागवरनं पुढे आलं तर रामगड म्हणून एरिया आहे. छान असा टनेल्स तर नाही आहे, पण दोन्ही बाजूनी मस्तपैकी कडा आहे. एरिया टू क्या बोलते, क्या नाम है? रामगड घाटी का कुछ नाम है क्या? कुच्चू घाटी बोलता है, कुच्चू रामगढ़. कुच्चू रामगड घाटी असं इथं नाव आहे. रामगड 13 किलोमीटर, खाली बोटे बघा, रामगड 13 किलोमीटर. आणि मस्त एक कसं दगडाचा रॉक फेस कुच्चू व्हॅली म्हणून रामगडच्या अलीकडे. येस, आम्ही रांची एअरपोर्टच्या दिशेने निघालो होतो. तर वाटेत माझ्या मागे हा जो बोट दिसतोय, हा बोट दिसला त्या बाजूला रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला जिथे आमची गाडी उभी आहे. मग सर्च केलं गुगलवर तर दिसलं की इथे एक हे असं छोटंसं मेमोरियल बनवलं. इकडे बघा ब्राह्मी, इकडे बघा, हॅलो हॅलो हॅलो, इकडे 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 हॅलो. इथे एक छोटंसं मेमोरियल दिसलं आणि यावर लिहिलेलं आहे मुस्कुराइये आप कर्करेखा पर है, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. म्हणजे जे आपलं कर्कवृत्त आहे, कर्करेखा आहे ती इथनं पास होते. आणि हा बोर्ड आहे, इथे लिहिलं आहे मुस्कुराइये आप कर्करेखा से गुजर रहे. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे तिकडे पण मी दाखवतो बोर्ड, रोड क्रॉस करून इथे टेम्पो ट्रॅव्हलर उभं आहे आमचं, तिथे पण तो बोर्ड आहे आणि ह्या बाजूलाही तो बोर्ड आहे. तर कर्कवृत्त जे आहे ते असं इथनं या रेषेतनं ते पास होतं. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आम्हाला वाटलं की काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं बघायला मिळालं. आणि जे की आमच्या ह्या इंडियन माउंटेन कपल, कुठे गेलं आमचं कपल, ते इथे कपल आहे जे की आमच्या पिल्लू ये इकडे, ब्राह्मी ये हे बाई, हे आमचं इंडियन माउंटेन कपल आहे. असं कुठे कुठे फिरत असतं आणि काय काय नवीन नवीन दिसत असतं. त्याचं हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर बघायला मिळालं. मागच्या वेळेस आम्ही भारत एक खोज करत होतो तेव्हा IST बघायला मिळालं. IST लाईन आपलं जी प्राईम मेरिडियन आहे ती बघितली. आता यावेळेस एक व्हर्टिकल लाईन होती, आता यावेळेस एक हॉरिझॉन्टल लाईन होती. असं हे सगळं काय काय आपल्याला इथे बघायला मिळतं. असे छान प्रवास तुम्हाला इंडियन माउंटेन कपलवर बघायला आवडतात का? आम्हाला नक्की सांगा आणि कॉमेंटमध्ये हा कसा वाटतोय तेही सांगा आम्हाला व्हिडिओ. शिखरजीवरून रांचीला जायला आम्हाला ही टेम्पो ट्रॅव्हलर आलेली. 9 माणसं आहोत आणि मोठी गाडी आहे, त्यामुळे मागे सगळं सामान ठेवलं लगेज. आणि हे आमचे ड्रायव्हर दादा आहे. आणि आता जेवणं झाले आमचे, सूर्यास्त ऑलमोस्ट जास्तच झालं म्हणजे आधी सगळ्यांची जेवणं उरकली. आणि एअरपोर्ट आता काहीतरी 15-20 मिनिटांच्या अंतरावर आहे. आता एअरपोर्टला पोचायचं. ऑनलाईन चेकिंग सगळ्यांचं केलं आहे मी, त्यामुळे तिथे ज्या सीट्स आहेत त्या ऑक्युपाय करायच्या आणि तासभर एक तास बसायचं. रांचीमध्ये प्रवेश करताच ट्रॅफिकने आमचं स्वागत केलं आहे. भरपूर ट्रॅफिक आहे. मोस्टली रामनवमीचे जुलूस, उत्सव, यात्रा त्या सगळ्या आहेत आणि त्यामुळे ही ट्रॅफिक असावी.
ते समोरच आहे, समोरने एक राईट टर्न घेतला की एअरपोर्टची एंट्री आहे. पण ट्रॅफिक जाम एवढं आहे की आम्हाला एवढ्याशा रस्त्याला 15 मिनिटं वेळ दाखवला. आतमध्ये जायचं आहे, फ्लाईट पकडायची आणि पुण्याला पोहोचायचं. बिरसा मुंडा विमानतळ एअरपोर्ट आहे, अगदी छोटंसंच आहे. आय थिंक एकच मोठा हा डोम आहे, एक सॉरी 2 डोम दिसतात. एक अरायवल असेल, एक डिपार्चर असेल. इथल्या आता गाडी आमची पार्क झाली, पटापटात बॅग्स काढायचं आणि सिक्युरिटी चेक्स कंप्लीट झाले आणि आता आम्ही सगळेजणं बोर्डिंग गेटला चाललो आहे. हे लोक पुढे गेलेत, आय एम जस्ट फॉलोईंग देम. म्हणजे बॅगमध्ये बरंच सामान टाकायचं होतं, पण एअरपोर्टवर आले अगदी व्यवस्थित आणि जस्ट वेटिंग. नाव इट्स ऑल दी वेट. देअर दे आर. थँक्यू. सगळे पोचले. रांचीवरनं पुण्यासाठी आता उड्डाण करतो. फ्लाईट रनवेवर लागला आहे आणि स्पीड पकडला. अर्ली डिपार्चर आहे. काही दिसणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ बंद करू आणि पुण्याला. हॅलो, आम्ही पोचलो आहे पुण्यात. मस्त झाली आमची ट्रिप. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कॅब्स बुक झाल्यात, त्यामुळे सगळे आम्ही कॅबकडे चाललो आहे. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर आता नक्की करा. चला भेटू नंतर पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.